चला, आपल्याला एक समोर प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न आपल्याला पाहायचा. तीन संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 9 ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती, असं आपल्याला विचारलेलं आहे. असं ज्यावेळेस विचारलेलं असतं त्यावेळेस आपण पहिली संख्या ही x समजू. आता दुसरी संख्या आपल्याला काढायचा आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त, याचा अर्थ काय आहे हो, x अधिक 3 आले, परंतु या जागेवर दिलं तिसरीपेक्षा 9 ने लहान आहे. आता हे जर आपल्याला सांगितलेलं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, x अधिक 12, कारण हे x ची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण x अधिक 12 केलं. हे जर आपण केलेलं असेल तर बरोबर आपल्याला तीन संख्यांची सरासरी 50 दिली, तर या तिघाची एकूण बेरीज जर आपल्याला विचारलं तर 50 गुणिले 3 करतो, म्हणजे आपल्याला किती मिळालं, 150 या जागेवरती मिळालं. हे जर मिळालेलं असेल, हा x हा x आणि हा x यांची आपल्याला बेरीज करायचं. 3x हे आपल्याला मिळालं अधिक हे 12 आणि 3 हे आपल्याला 15 मिळतात, बरोबर हे 150 आहे. हे जर 150 सांगितलेलं असेल, हे 3x काढण्यासाठी या 150 मधून 15 वजा करावे लागतात आपल्याला. म्हणजे आपण सांगतो 3x बरोबर 150 मधून 15 गेलं तर खाली किती मिळतं आपल्याला, 135 या जागेवरती आपण सांगितलं. हे जर दिलेलं असेल तर आपल्याला x बरोबर काढायचं आहे. 135 भागविले 3 करतो, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार झाली. हे जर आपण केलं तर आपल्याला मिळतं 45, म्हणजे x बरोबर किती आहे, 45 आहे. 3 चौक 12, 1 उरला 3 5 15. आता x बरोबर 45 मिळालेला असेल तर समजलेली पहिली संख्या कोणती होती, आपली x होती. तर आपण काय म्हणणार, तर x बरोबर 45 म्हणून दुसरी संख्या काढायचा आहे आपल्याला, x अधिक आपल्याला किती सांगितलेलं आहे, 3 सांगितलेलं आहे, म्हणून 45 अधिक 3 बरोबर. हे जर केलं तर आपल्याला ही दुसरी संख्या मिळते. अशा पद्धतीमध्ये अशा प्रश्नांना आपल्याला सोडवावं लागतं. म्हणजे आपल्याला 45 आणि 3 48 हे आपलं योग्य उत्तर मिळालं.